प्रयोग करतोय पिरॅमिड मधल्या शक्तींचा. पिरॅमिड मध्ये दैवी शक्ती आहे, जादूमय पॉवर आहे, पण आपण डोळ्यांनी सुद्धा बघितली तर जास्त विश्वास बसतो. आता हा प्रयोग आपण फर्स्ट टाइम करतोय. एक 2-3 तास आपण काही पाणी ठेवणार आहे, त्यात काही फरक पडतोय का बघू. जास्त वेळ ठेवला तरी नक्कीच बदलणार आहे. तर हे 3 ग्लास घेतलेत साध्या एका सेम पाण्याचे, सेम ग्लासमध्ये सेम क्वांटिटी हे ग्लास आहेत. तर याचा आपण पहिल्यांदा पीएच बघणार आहोत आत्ता, आणि आपण 2-3 तासानंतर ते पीएच बदलतो. काही वरती पिरॅमिडमध्ये ठेवणार आहोत, एक पिरॅमिडमध्ये ठेवणार आहोत, एक इथे ठेवणार आहे, कारण इथे सुद्धा 90% पिरॅमिडचे व्हायब्रेशन येतातच आहे. म्हणून आपण इथे कोर्स घेतो तर आपल्यामध्ये ते सगळं उतरतच आहे 90%. आणि एक बाहेर ठेवणार आहे की बाहेर काही फरक पडतोय का बघूया. आता याचे व्हायब्रेशन बाहेर पण आहे, पण बाहेर किती पडतो, इथे किती पडतो, इथे किती पडतो, कदाचित बाहेर पडणार नाही. कारण पीएच आपण बघणार आहोत, टीडीएस बघणार आहोत, यामध्ये लगेच फरक पडू नाही शकणार. पण बघूयात, मला वाटतं की बाहेरच्या ह्याच्यात पडणार नाही, पण इथला तरी या 2-3 तासात पडणार आहे की नाही मला नाही माहिती. काही दिवस ठेवायला लागतात, एक 2-3 दिवस जर ठेवलं तर नक्कीच बघू. तर तेही पाणी आत्ता आपण जाताना बघायचंय आणि ग्लास तसेच ठेवायचे 2-3 दिवस. 2-3 दिवसानंतर परत टेस्ट करते, ठीक आहे. पण जाताना विसरू नका. तर हे पीएचच्या पट्ट्या आहेत पाण्यातला, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती पीएच म्हणजे पाण्यात अल्कलाईन किती पाणी आहे. आणि आता आपल्याला जे रोग होत आहे ते आपलं ॲसिडिक शरीर बनत चाललंय. मग अल्कलाईन जर शरीर ठेवलं तर आरोग्य छान राहतं. आणि पिरॅमिड हे अल्कलाईन पाणी करतं, म्हणून तुम्हाला बाटल्या पिरॅमिडमध्ये आणायला सांगते, भरून ठेवा म्हणते, जाताना घेऊन जा म्हणते. तर आणि घरातला पण जो कॉपर पिरॅमिड आहे तो तुम्ही वरती पाण्याच्या अंड्यांवर ठेवला तर उतरणार. जास्त घरातला ठेवायचा नाही, कारण कॉपर असतो आणि डायरेक्ट आपण ठेवतो, त्यामुळे 2-3 तास तिथे वाचतो. हा प्रयोग आपण कॉपर पिरॅमिड पण करणार आहोत घरात सुद्धा आणि इथे सुद्धा. तर आता हे अल्कलाईन पाणी बनवतं, पीएच वाढवतं, म्हणून आपल्या आरोग्याला चांगलं होत आहे. मग हे तुम्ही केसांना वापरा, चेहऱ्याला वापरा, त्वचेला वापरा, रोज पाणी त्याचं प्या, इतकं आपल्याला या पिरॅमिडचा फायदा होणार. तर आपण बघूया काय बदल होतोय का. तर आता मी या पाण्यात बघतीये आणि 1-2 मिनिटं याला धरावं लागतं, आणि या पिवळ्या स्टिकचा जो रंग होतो तो रंग नंतर मॅच कशाला होतो बघायचं. सुनीत मॅडम या, कुठल्या याला मॅच होतं बघा, कुठल्या नंबरला मॅच होते बघा. हा रंग 7ला मॅच होते, ठीक आहे. मग 7 दाखवते हा या ग्लासमध्ये. आता मी तिन्ही ग्लासमध्ये काही बदलतंय का तेच ठेवून बघते, काही बदलतंय का. दुसरंही बघू शकतो आपण, असं काही नाही, पण हे बदललं नाही कारण पाणी सेम आहे ना. सेम आहे ना पाणी, तर हे बदलणार नाही आहे, ठीक आहे. हे बदलणार नाही, मी ते 3 पट्ट्या वाया घालवत नाही, ठीक आहे. सेमच आहे आपल्याला मिळतो. त्यामुळं हा झाला पीएच 7 आलेला आहे. आता हा टीडीएस मीटर आहे, तो कसा बघायचा. मागच्या पोज करेल, आपण पाण्याचा टीडीएस बघतोय आणि मग नंतर पिरॅमिडमध्ये ठेवल्यावर काय बदल होतोय का बघायचं. हा बघा 185 दाखवते, लिहून ठेवा सगळ्यांनी 185. तर हा 185 होतो. हा किती आहे, हा सुद्धा 185 आहे, हा सुद्धा 185, ठीक आहे. सेम पाणी. आता काय टीडीएसचं महत्व आहे. टीडीएस म्हणजे न्यूट्रिएंट्स पाण्यातले, खनिज किती आहेत ते. पिरॅमिड हे बदलवणार आहे, खनिज सुद्धा बदलवणार आहे, म्हणजे न्यूट्रिएंट शरीराला जे काही पोषक तत्व आहेत ते वाढवणार आहे, ठीक आहे. टीडीएस बदलणार आहे, तो कमी होईल किंवा जास्त होईल, बघूयात काय होते. आणि पीएच पण 7 आणि 8च्या मध्ये आला पाहिजे, थोडा तरी जरा वाढला पाहिजे. कलर वरनं आपण बघायचं आहे 3 तास. तर आता 1 ग्लास आलेल्या तुम्ही ठेवा त्या ह्याच्यावर, टेबलाच्या मध्यभागी, त्या शिखराच्या मध्यभागी टेबलावर आला पाहिजे. हा आता आपण 2-3 तासांनी बघणार आहोत. हा एक इथेच राहणार आहे, पण मी चुकून पेल तर कुठं ठेवायचा बघा. खिडकीमध्ये प्रसादाची नको, मग जरा मध्यभागी मध्यभागी महत्व आहे ना, ठेवा. आणि एक बाहेर ठेवा, कुठं ठेवता
बाहेर बाहेर ठेवा, फरशीवर ठेवा. मॅडम तुम्ही ठेवून घ्या. पिरामिड पासून लांब ठेवा. जाण्याच्या रस्त्यावर ठेवा, समोर समोर इकडे इकडे मॅडम समोर जा. इथे टाकीवर ठेवा बेस्ट. ठीक आहे, तर आता बघू आपण काय करत आहोत.